धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये एका महिलेच्या मृत्यूबाबत अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केले। कळंबमध्ये राहणारी ती महिला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। दमानी यांनी केलेले आरोप धाराशिव पोलिसांनी फेटाळले असले तरी या महिलेच्या मृत्यूचं गूढ मात्र वाढल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। कळंबमधील महिलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं। हत्या झालेल्या महिलेचं देशमुख कनेक्शन। दमानी यांच्या आरोपांवर पोलिसांची सारवासारव। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्येनं मराठवाडा हादरला। बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच धाराशिवच्या कळंबमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। त्या महिलेचा मृत्यू झाला नसून तिची हत्या केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। ती महिला द्वारका नगर मधल्या घरात राहत होती। तिथंच ती मृतावस्थेमध्ये आढळल्याचं सांगण्यात येत आहे। ती महिला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार होती असा दावा करण्यात येतोय। ती महिला वेगवेगळ्या नावांनी वावरत असल्याचा दावाही अंजली दमानी यांनी केलाय। मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे, मनीषा मनोज बियाणी, मनीषा राम उपाडे, मनीषा संजय गोंदवले अशी वेगवेगळी नावं ती सांगत होती। अंजली दमानिया यांनी या संदर्भात आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली आहे। अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी सावध भूमिका घेतली आहे। कळंबमध्ये महिलेच्या हत्येची संपूर्ण माहिती घेऊनच बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नाही, मी आज नाही बोलणार त्याच्यावरती। माझं मत असं आहे की आजचा दिवस मला सवड द्या उद्यापर्यंत, कारण डिटेल एखाद्या अशा काही प्रकरणाच्या बाबतीत हे संतोष देशमुख फार सेन्सिटिव्ह प्रकरण आहे। या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये संपूर्ण माहिती न घेता बोलणं उचित होणार नाही। काय अंजलीताईंना माहिती पुरवणारे आपल्या बीड जिल्ह्यातलेच लोक कुठले का असतील। त्या महिलेच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर कळंब पोलिसांनीही या प्रकरणात स्पष्टीकरण दिलंय। त्या महिलेच्या मृत्यूचा आणि बीडच्या मस्साजोग प्रकरणाचा कसलाही संबंध नसल्याचं कळंब पोलिसांनी सांगितलंय। त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या दरवाजाला कुलूप असल्या कारणाने आम्ही पाठीमागच्या बाजूने जाऊन पाहिलं तर एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला, परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे। आतमध्ये जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी तो मृतदेह जो होता तो मनीषा बिडवे यांचाच होता याची खात्री पटली। अंजली दमानी यांनी ज्या वेळेला आरोप केले त्या वेळेला ते पुरावे हाताशी धरूनच आरोप केले। यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यात जर तथ्य असेल तर या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।